बघा, ऑल डे इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर बघायचं आहे आपल्याला. काय बघायचं आहे? ऑल डे इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. साध्या ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी कोणती काढतो आपण? जनरल इफिशियन्सी काढतो. इफिशियन्सी जी गोष्ट काय असते? आउटपुट बाय इनपुट असते. इफिशियन्सी काय असते? आउटपुट बाय इनपुट. पण जे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असते, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जे आपण व्हिजिटला पाहिलं ते वाला ट्रान्सफॉर्मर, त्याची आपण दुसरी इफिशियन्सी फाइंड आउट करत नाही, तर ऑल डे इफिशियन्सी फाइंड आउट करतो. का? कारण त्याला प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक वेळेला प्रत्येक घंट्याला वेगवेगळा लोड असतो. तर असंच एक उदाहरण आहे की त्याच्यामध्ये एक 500 kVAचा ट्रान्सफॉर्मर आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, ज्याचा आयर्न लॉस आणि कॉपर लॉस दिला आहे. कॉपर लॉस दिला 4.5 किलोवॅट आणि आयर्न लॉस 3.5 किलोवॅट दिला आहे. त्याची ऑल डे इफिशियन्सी काढायची. 6 घंट्यासाठी 400 किलोवॅटचा लोड आहे त्याला, 10 घंट्यासाठी 300 किलोवॅटचा लोड आहे आणि 4 घंट्यासाठी 100 किलोवॅटचा लोड आहे आणि 4 घंट्यासाठी ते बंद आहे आणि 6 घंट्यासाठी त्याला 0.8चा पॉवर फॅक्टर आहे, 10 घंट्यासाठी 0.75चा पॉवर फॅक्टर आहे, 4 घंट्यासाठी 0.8चा पॉवर फॅक्टर आहे. हे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही. याचं आपल्याला काय काढायचं आहे? ऑल डे इफिशियन्सी काढायचं. मग आता गिवन काय दिलं आहे? कॉपर लॉस दिलं आहे 4.5, आयर्न लॉस दिलं आहे 3.5. मग आता 3.5 तर हे किलोवॅट हवरमध्ये काढून घेऊ आपण. किलोवॅट हवर, ओके, एनर्जी कन्झ्यूम. कॉपर आयर्न लॉस काढून घेऊ. इफिशियन्सी काढायची कोणती? ऑल डे इफिशियन्सी. मग ऑल डे इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? आउटपुट इन किलोवॅट हवर पर डे 24 घंट्याचे भागिले आउटपुट इन किलोवॅट हवर पर डे प्लस पी आय प्लस पी क्यू पर डे इन किलोवॅट हवर. ओके. आता पहिले तर काय करा, हे जसे तसे 3 कॉलम जसे तसे लिहून घ्या. हवर्स घ्या, किलोवॅट लोड घ्या आणि पॉवर फॅक्टर जसं तसं घ्या. आता काय करायचं आहे आपल्याला? KVA काढायचं आहे. काय काढायचं आहे? KVA. तर मग KVA कसं काढतो आपण? KVA इज इक्वल्स टू किलोवॅट डिवायडेड बाय कॉस ऑफ फाय. KVA इज इक्वल्स टू किलोवॅट डिवायडेड बाय कॉस ऑफ फाय. म्हणजे हे भागिले कॉस ऑफ फाय जर केलं तर हे येऊन जाईल 400 भागिले 0.8 500, 300 भागिले 0.75 400, 100 भागिले 0.8 125. तर अशा पद्धतीने हे काढा. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करा. हे किलोवॅट हे हवर आहे, मग किलोवॅट हवर करून घ्या. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन किलोवॅट आणि हवर 400 गुणिले 6 2400. त्याच्यानंतर 300 गुणिले 10 3000, 100 गुणिले 4 400. ओके. सो टोटल किलोवॅट हवर इज 5800. ॲड दे नेक्स्ट कॉपर लॉस इन किलोवॅट. कॉपर लॉसचा हा फॉर्म्युला आहे. ओके. कॉपर लॉस इज इक्वल्स टू रेटेड KVA डिवायडेड बाय फुल लोड KVA इंटू स्क्वेअर होल स्क्वेअर इंटू फुल लोड कॉपर लॉस. एक्झाम्पल घेऊ आपण. पहिलं रेटेड किती आहे रे? 500. फुल लोड किती आहे रे? 500 चा स्क्वेअर इंटू रेटेड कॉपर लॉस 4.5. किती येईल रे? 4.5. इथं लिहिलं आपण. त्याच पद्धतीने आता दुसरं रेटेड किती आहे? 400. फुल लोड किती आहे? फुल लोड 500. फुल लोड किती आहे? 500. 400 भागिले 500 होल स्क्वेअर इंटू 4.5 2.88. त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये रेटेड किती आहे रे? 125. फुल लोड किती आहे? 500. त्याचा स्क्वेअर इंटू 4.5 केलं तर 0.28 येते. तर हे किलोवॅटमध्ये आलं आहे. हे कशामध्ये आलं आहे? किलोवॅटमध्ये. आणि आपल्याला कशामध्ये पाहिजे? युनिटमध्ये पाहिजे, म्हणजे किलोवॅट हवरमध्ये पाहिजे. तर हे किलोवॅट हवरमध्ये आलं आहे. आता हे पण किलोवॅट हवरमध्ये करायचं आहे. मग 4.5 इंटू हवर, 2.88 इंटू हवर, 0.28 इंटू हवर. तर 4.5 इंटू 6 जर केलं तर किती येईल? 27. त्याच्यानंतर 2.88 इंटू 10 केलं तर हे येईल आणि 4 हवर इंटू हे केलं तर हे येईल. आता याची ॲडिशन करा. हे काय आलेलं आहे? 56.92 किलोवॅट हवर. ओके. आणि हे 5800 किलोवॅट हवर आलं. तर आता आयर्न लॉस काढून घ्यायचा आहे. आयर्न लॉस 24 आवरसाठी किती येईल? 3.5 इंटू 24 दॅट इज 84 किलोवॅट हवर. मग टोटल लॉसेस काय असेल रे? PI प्लस PQ. PI किती रे? 84 आणि PQ किती रे?
56.92 ॲड देम किती येईल हे 140.92 किलोवॅट हवर. मग आता इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट बाय आउटपुट प्लस लॉसेस कशामध्ये इन किलोवॅट हवर. ओके हे सगळे किलोवॅट हवरमध्ये असतात किलोवॅट हवर. मग इथं किती किलोवॅट हवर येईल 5800 डिवायडेड बाय 5800 प्लस हे लॉसेस इंटू 100 जर केलं तर एफिशियन्सी किती येईल 97.62% येईल. हा टेबल तुम्हाला बनवता आला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे पहिले हे 3 व्हॅल्यू जसं तसं घ्यायचं आहे, नंतर KVA घ्यायचं आहे, नंतर किलोवॅट हवर घ्यायचं आहे. मग आता कॉपर लॉस काढायचा आहे आणि कॉपर लॉस इन किलोवॅट हवर घ्यायचा आहे. मग हे याची टोटल इथं काढायची, याची टोटल इथं काढायची. त्याच्यानंतर टोटल लॉसेस काढायचे आणि टोटल लॉसेस हे ह्या सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये टाकायचे आणि सॉल्व करायचे. येतं लक्षात. या टाईपचे न्यूमरिकल जमतील तुम्हाला. प्रॅक्टिस करा.